श्री स्वामी समर्थ मंडळी, रामकृष्ण हरी, श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ. सकाळची 6:45 वाजले आणि असं छान सुंदर वातावरण होतं. आणि सकाळची सुरुवात अशी आपण चिमण्यांना, पक्ष्यांना बाजरीचे दाणे टाकून करावे असे माझे आजोबा सांगायचे. कारण की जुनी पिढी जे सांगायची ते खरंच होतं आणि त्यांच्यामुळे आपल्याला आशीर्वादसुद्धा मिळतो. कारण की त्यांचं पोट भरलं की आपल्याला दिवसाची जी चलन असतं आपलं चांगलं सुरळीत होतं, असं जुन्या लोकांचं म्हणणं होतं. आणि असं शास्त्रातसुद्धा लिहिलेलं आहे की ज्याच्या भाग्यात जितकं असतं तितकं त्याला मिळतंच आणि तो कुठूनही मिळवायचा प्रयत्न करतो. आपणसुद्धा मनुष्य आहोत, तर आपणसुद्धा लढत असतो. तर त्यांना बिचाऱ्यांना बोलता येत नाही, तर त्यांना आपण थोडं सहकार्य केलं तर किती छान. असं माझी सकाळची देवपूजा झाली आणि मस्त आज महाराजांच्या नैवेद्याला बनवलं होतं मस्त भरीत, वांग्याचं भरीत आणि गरमागरम बाजरीच्या भाकरी आणि चपात्या. कारण की बाजरीची भाकर छान लागते आणि ह्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये ती उष्ण असते, शरीराला खूप आपल्याला शक्तिवर्धक असते. म्हणून बाजरीची भाकरी नेहमी एकतरी रोज बाजरीची भाकरी खायची असं माझी आजीसुद्धा सांगायची. कारण की उष्ण पदार्थ आपल्याला हिवाळ्यात आवश्यकता असतं आपल्या शरीरासाठी. अशा मस्त मऊ लुसलुशीत चपात्या मुलांसाठी बनवून घेतल्या आणि एक बाजरीची भाकरी बनवून घेतली. आणि महाराजांसाठी मी आवळ्याचं लोणचं आणि मोरब्बा बनवला होता. तर आज महाराजांना आवळ्याचा मोरब्बा नैवेद्यात लावला आहे. बाजरीची भाकरी, चपाती आणि वांग्याचं भरीत. असा आजचा महाराजांचा नैवेद्य. तुम्हाला आवडला का नाही मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमच्या छान छान कमेंट्स येतात. श्री स्वामी समर्थ लिहून इतकं छान, असं वाचून इतकं छान मनाला वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि असं वाटतं की महाराज सदैव आपल्यासोबत आहे. भक्तांच्या रूपात का असेना पण महाराज आपल्यासोबत असतात, हे मला अनुभव येतो. आणि महाराजांचा दिवस आणि माझा दिवस असा आजचा गेला. तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग नक्की सांगा. श्री स्वामी